नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत बोंबील बटाटा भाजी। तोंडाला आपल्या चव नसेल ना तर ही भाजी बोंबील बटाटा एकदा करून बघा, 2 चपात्या तुम्ही एक्स्ट्रा खाल। तर चला पाहूया याची रेसिपी। तर यासाठी मी इथे बोंबील घेतलेले आहेत, मोठ्या साईजचे बोंबील घेतलेले आहेत। मग हे मी याचे असे तुकडे केलेले आहेत, म्हणजे साईडचं आपल्याला थोडं कट करून टाकायचं आहे आणि मग ह्याचे आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत। आणि त्याच हे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। तर त्याचबरोबर मी इथे बटाटे घेतलेले आहेत, 2 बटाटे आणि असे कट करून घेतलेले आहेत। आता हे कट केलेले बोंबील मी आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि मग पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। कमी गॅसवरती आपल्याला भाजायचे आहेत, फास्ट गॅस करू नका, नाहीतर मग ते आतून भाजले जाणार नाहीत आणि वरूनच ते आतून कच्चे राहतील आणि वरून ते असे भाजले जातील। घरामध्ये वास दरवळेपर्यंत आपल्याला भाजायचे। आता हे थोडे लालसर पण झालेले आहेत आणि व्यवस्थित आता भाजले गेलेले आहेत। तर हे गरम गरम आपल्याला हे साध्या पाण्यामध्ये काढून घ्यायचे आणि थोडा वेळ पाण्यात ठेवायचं आहे। आता हे साईडला ठेवूया। आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आणि इथे मी 3 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे आणि मग याच्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले, ते बारीक कट करून टाकलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। आता कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटो टाकायचा आहे। टॅमॅटो मी छोट्या साईजचा एक घेतलेला आहे, तो पण व्यवस्थित याच्या कांद्या तेलात व्यवस्थित भाजून घेऊया आणि मग हे सॉफ्ट होण्यासाठी चवीनुसार मीठ टाकूया, म्हणजे पटकन कांदा आणि टॅमॅटो सॉफ्ट होईल। आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे, जे आपले घरचे मसाले आहेत ते टाकायचे, जसे हळद पावडर, तिखट मसाला, बस एवढेच 2च मी मसाले टाकलेले आहेत। जास्त मसाले मी याच्यामध्ये घेतले नाहीत, पण भारी बनते। आता मसाले कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत, ते मसाला थोडंसं चिटकू नये तव्याला, म्हणून थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं आणि मग आपण व्यवस्थित हे परतून घेऊया। आणि आता हे परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पाहिजे, हिरवी मिरची, तर मिरची टाकू शकतो, नाही तर ऑप्शनल आहे। तर मी याच्यामध्ये मिरची टाकते आणि एकत्रित करून घेऊया। मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे बोंबील आपण भिजत ठेवलेले ते बोंबील ह्याच्यामध्ये टाकूया। तर बोंबील थोडेसे पहिला असे धुवून घ्यायचे आहे, त्यातला धुतलेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं, म्हणजे 2दा असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये जे आपण बटाटे कापून ठेवले ते बटाटे पण टाकायचे आहेत आणि सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या मसाल्यामध्ये। सगळं हे व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे ह्या मसाल्यामध्ये। आणि हे तुम्ही जर बटाटा तुम्हाला नाही पाहिजे असेल ना तर बटाटा नाही टाकला, स्किप केलात तरी चालेल। तुम्ही फक्त बोंबलाचीच भाजी केलात ना तरी भारी लागते, पण हे चपातीबरोबर बटाटा टाकला ना तर अजूनच भारी लागते, म्हणून मी बटाट्याचा यूज केला। आणि बोंबील बटाटा तर हे चवीला तर खूपच भारी लागतं, ते तुम्हाला माहितीच असेल। आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग 5 ते 7 मिनिटासाठी, म्हणजे बटाटा शिजेपर्यंत आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे। आता 5 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे, पण मी तुम्हाला बटाटा असा थोडा हे करून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता बटाटा आता शिजलेला आहे, म्हणजे आपला बटाटा शिजला, बोंबील पण शिजलेला आहे, पण हे थोडंसं पाणी जास्त असल्यामुळे थोडं चम्मचने हलवत राहायचं आहे, म्हणजे थोडंसं पाणी राहिलं पाहिजे। आता व्यवस्थित झालेलं आहे कन्सिस्टन्सी। आता ह्याच्यामध्ये मी कोकम टाकते आणि मग कोकम टाकल्यानंतर 2 मिनटं तरी असं आपल्याला परतायचं। कोकम आधी नका टाकू, नाही तर मग ते भाजी थोडी काळपट होईल, म्हणजे कोकमचा कलर त्याच्यामध्ये उतरतो आणि थोडं काळपट दिसते, तर लास्टलाच कोकम टाका। तर आता हे बोंबील बटाटा आपला तयार आहे, मस्तपैकी झणझणीत चपाती किंवा भाकरीबरोबर खूपच भारी लागतो। तांदळाची भाकरी केली आणि किंवा चपाती, तुम्ही चपातीबरोबर टिफिनला पण घेऊन जाऊ शकता। टिफिन खोलल्यावरच बोंबीलच्या वासानेच पोट भरते, एवढी भाजी भारी लागते बोंबील बटाटा। तर तुम्ही भाकरीबरोबर पण एकदा ट्राय करून बघा। तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सम किचनला सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्ते।